आणि यानंतर बातमी नाशिकमधनं नाशिक महानगरपालिकेत बंदूक घेऊन आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बंदूक कमरेला खोचून फिरणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे राहुल आरोटे। राहुल आरोटे हा नगरसेवक भागवत आरोटे यांचा भाऊ आहे। सागर वैद्य आपल्या सोबत आहेत। सागर, काय कारवाई करण्यात आली आहे? ज्ञानदा, खरं तर नाशिकच्या शहरातल्या रस्त्यांवर दिसणारी गुंडगिरी आता नाशिक महापालिकेच्या सभागृहात आणि इमारतीत आली आहे का, असा आता प्रश्न निर्माण झाला आहे। कारण आज जी स्थायी समिती सदस्यांच्या निवडीची महासभा झाली, तिच्यामध्ये नगरसेवक आणि इतर लोकांच्याही दुप्पट तिप्पट संख्येने शहरातले गुंड, बाउन्सर आणि वेगवेगळे पहिलवान आखाड्यांचे त्या ठिकाणी आले होते। त्याच्यामुळे ही महापालिका आहे की आखाडा आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता। त्यामध्ये हा राहुल आरोटे नावाचा जो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, हा चक्क कमरेला रिव्हॉल्वर लावून त्या ठिकाणी फिरत होता। सुरुवातीला या संपूर्ण स्थायी समितीच्या निवडीची जी प्रक्रिया आहे तिच्यावरून वाद होण्याची शक्यता होती। भाजप आणि शिवसेनेमध्ये किंवा विरोधी पक्षांमध्ये चुरस होती आणि जर काही निर्णय झाला किंवा बाका प्रसंग निर्माण झाला तर तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कमरेला रिव्हॉल्वर लावून एका नगरसेवकाचा भाऊ त्या ठिकाणी फिरतो आणि कुठल्याही यंत्रणेचं त्याच्याकडे लक्ष जात नाही किंवा त्याला कोणी हटकत नाही, अशा पद्धतीची ही परिस्थिती होती। पत्रकारांनी या सगळ्याकडे पोलिसांचं लक्ष वेधल्यावर खरं त्याला केवळ ताब्यात घेण्यात आलं, परंतु त्याचं रिव्हॉल्वर हे लायसन धारक असल्याचं सांगितलं जातंय प्रथमदर्शनी। त्याच्यामुळे आता या संदर्भातली अधिकृत सगळी चौकशी करून मगच त्या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।